एम्फीच्या नोव्हेंबर 2024 मधील अहवालाचा जर आपण विचार केला तर यामध्ये एसआयपी स्टॉपेज बुक हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। 39.14 लाखांचं एसआयपी स्टॉपेज हे रजिस्टर्ड झालेलं आहे। त्याच्या अगेन्स्ट 49 लाख नवीन एसआयपी बुक रजिस्टर्ड झालं। पण याचा जर आपण ऍव्हरेज रेशो काढला तर साधारणपणे 79% एसआयपी स्टॉपेज त्या महिन्यामध्ये झालेलं आहे। याचे मेजर 3 कारण होते। गेल्या आपण काही महिन्यांपासून जर बघितलं तर मार्केट एक रेंज बाउंड मध्ये चालू आहे। 8000 पॉइंटचा करेक्शन मार्केटमध्ये आलेलं आहे आणि याचाच परिणाम झाला की एसआयपी स्टॉपेज जे आहे ते जास्त वाढले आहे। याचे कारण काय आहे तर कोरोना नंतर 2021 मध्ये डीमॅट अकाउंट जे ओपन करण्यात आले त्यांचं जे प्रमाण होतं 1,42,00,000 इतके डीमॅट अकाउंट ओपन झाले आणि इन्व्हेस्टमेंट सुरू झाली। कुठल्याही ध्येयाचा विचार न करता, टार्गेटचा विचार न करता, फक्त मार्केट अप असल्यावरती आपल्याला खूप छान बेनिफिट होईल हा विचार करून बऱ्याचशा लोकांनी एसआयपी सुरू केली। पण आता झाले काय, जर आपण काही महिन्यांपासून बघितलं तर मार्केट एक रेंज बाउंड झालेलं आहे। मार्केटमध्ये कुठलीही प्रोग्रेस झाली नसल्यामुळे हीच माणसं घाबरून, निगेटिव्हिटीला घाबरून एसआयपी स्टॉप करत आहे। दुसरं मेजर कारण की ऍडवायझरचा त्यांनी कुठेही सल्ला न घेतल्यामुळे, स्वतःच्या मनाने गुंतवणूक केल्यामुळे आता मार्केटमधील अप डाऊनचे त्यांना नॉलेज नसल्यामुळे देखील एसआयपी स्टॉप होत आहे। आणि तिसरं मेजर कारण म्हणजे बऱ्याचशा लोकांचे केवायसी पेंडिंग्स असल्यामुळे देखील एसआयपी स्टॉप झालेले आहेत। त्यामुळे गुंतवणूक करताना ऍडवायझरचा आधी सल्ला घ्या आणि मगच गुंतवणूक करा। धन्यवाद।